गुड मॉर्निंग. आज आपण कूट प्रश्नातील काही प्रकार पाहणार आहोत. आता पहिला जो प्रश्न प्रकार आहे तो हस्तांदोलनाशी संबंधित आहे. 9 व्यक्ती प्रत्येक जण इतर प्रत्येकाशी हस्तांदोलन करणार आहेत. तर एकूण किती हस्तांदोलन होतील? आता व्यक्ती 9 आहेत पहा. म्हणजे काय करावं लागेल, समजा 9 मी व्यक्तीला क्रमांक दिला. आता बघा, हा एक क्रमांकाचा जो व्यक्ती आहे तो उरलेल्या 8 व्यक्तीशी हस्तांदोलन करणार आहे. पुन्हा हा 2 नंबरचा जो व्यक्ती आहे यानं पहिल्याशी अगोदर हस्तांदोलन केलेलं आहे. म्हणजे राहिलेल्या 7 व्यक्तीशी तो हस्तांदोलन करणार आहे. 3 नंबरच्या व्यक्तीचं पहिल्या दोघांशी अगोदर हस्तांदोलन झालेलं आहे. म्हणजे राहिलेल्या 6 व्यक्तीशी तो हस्तांदोलन करणार आहे. 4 नंबरच्या व्यक्तीचं अगोदरच्या तिघांशी हस्तांदोलन झालेलं आहे. म्हणजे उरलेल्या 5 व्यक्तीशी हस्तांदोलन करणार आहे. अशी जर तुम्ही बेरीज करत गेलं, बघा याचं 300 हस्तांदोलन होणार आहे. या 7 नंबरच्या व्यक्तीचं राहिलेल्या दोघांशी हस्तांदोलन आणि 8 नंबरचं 1 नंबरचे हस्तांदोलन. आता या सगळ्यांची आपल्याला थोडक्यात काय करावं लागणार आहे, बेरीज करावी लागणार आहे. आता ही जर बेरीज केली तर एकदा बघूया आपण किती ती बेरीज. 7 दुनी 14 1 15, 15 आणि 6 21, 26, 30, 36 येते बघा, 36. म्हणजे एकूण 36 हस्तांदोलन होती. किंवा एवढं करत बसण्यापेक्षा सरळ एक सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवलं, बघा हस्तांदोलने बरोबर n कंसात n वजा 1 छेद 2. n म्हणजे किती व्यक्ती हस्तांदोलन करणार आहेत ती संख्या. यांची किंमत आपण 9 ठेवली आणि पुढे 9 वजा 1 म्हणजे 8 येणार आणि भागिले 2. आता बघा 9 8 72 आणि 72 ला 2 न भागलं तर 36 होणार आहे. अशा पद्धतीनं एकूण होणारी जी हस्तांदोलन आहेत ती किती असणार आहेत, तर 36 इतकी असणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा बघा, तो क्रिकेटच्या 2 संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांच्या संख्येशी संबंधित आहे. एका स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघ साखळी फेरीमध्ये इतर प्रत्येकाशी एक एक सामना खेळणार आहे. तर उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामना मिळून स्पर्धेत एकूण किती सामने होतील? आता साखळीतील एकूण सामने जर तुम्हाला काढायचे असतील तर मागाचं सूत्र वापरायचं. साखळी फेरीतील एकूण सामने जर काढायचे असतील तर n कंसात n वजा 1 छेद 2 हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागणार. n म्हणजे किती संघांना भाग घेतला, संघांची संख्या. याची किंमत आपण इथं 12 टाकली. पुढे n वजा 1 म्हणजे 12 वजा 1 म्हणजे 11 येणार भागिले 2 केलं. आता इथे सिम्प्लिफाय आपण करू शकतो. बे एक बे आणि बेसक 12 आणि 11 आणि 6 चा गुणाकार किती, 66. म्हणजे साखळी फेरीतील 66 सामने आणि उपांत्यपूर्व जी फेरी आहे याच्यामध्ये 4 सामने होतात, आपण क्वार्टर सेमीफायनल म्हणतो. आणि उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनलला 2 सामने होतात, 4 संघ असतात. आणि जो अंतिम सामना आहे, जो फायनलचा जी मॅच आहे याच्यामध्ये एकच संघ असतो. असं एकूण बघा सामना किती झालं, 66 आणि 4 70 आणि 2 72, 72 आणि 1 73. एकूण सामना झालं 73. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4.
पुढे पहा, एका क्रिकेटच्या स्पर्धेत उपांत्य व अंतिम सामन्यासह एकूण 24 सामने झाले. सहभागी संघाने साखळी फेरीत इतर प्रत्येक संघाशी एक एक सामना खेळला, तर एकूण किती संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला? आता काय करूया, आपल्याला साखळी फेरीतील जर सामने काढायचे असतील, बघा इथे मी लिहितो, साखळी फेरीतील सामने, साखळी फेरीतील सामने. आता एकूण सामना 24 झालं, पण त्यामध्ये उपांत्य, उपउपांत्य किंवा अंतिम सामना जे फेरीतील जे सामना आहे ते मायनस करावं लागतील. बघा, उपांत्य फेरीमध्ये 2 सामना झाला असणार आणि अंतिमचा 1, म्हणजे हे 3 आपण काय करूया, मायनस करूया. म्हणजे साखळी फेरीमध्ये किती सामना झालं, 21 सामना झालं. पहा, साखळी फेरीमध्ये 21 सामना झालं. मग मगाचं सूत्र बघा, साखळी फेरीतील सामने, साखळी फेरीतील सामने, समजा त्याला मी यम म्हटलं, साखळी फेरीतील सामन्याला सूत्र काय सांगितलं, n कंसात n वजा 1/2 हे सूत्र वापरायचं. यम म्हणजे साखळी फेरीतील सामने. आता आपण यम ची किंमत 21 भरूया. आता इकडे जे भागिले 2 आहे ते डावीकडे आल्यावर गुणिले 2 होणार. पहिले काय आलं, n कंसात n वजा 1. आता 21 आणि 2 चा गुणाकार किती आला, 21 दुनी 42. आता याच्यावरून n ची किंमत आपण काढू शकतो. कोण सांगतो n ची किंमत? n ची किंमत समजा मी इथं 7 ठेवली आणि ते n वजा 1 आहे म्हणल्यावर 7तून 1 वजा केल्यानंतर 6 येणार. म्हणजे 7 आणि 6 चा गुणाकार किती आला, 42. अशा पद्धतीनं n ची किंमत 7 आली. n म्हणजे एकूण किती संघांना सहभाग घेतला त्या संघांची संख्या. 7 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. समजलं का तुम्हाला हे तिन्ही प्रश्न? हॅलो, अरे माझा आवाज येतोय का तुम्हाला? चला माईक बंद ठेवा सर्वांनी. हा प्रश्न 4. 15 व्यक्ती प्रत्येक जण इतर प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन करणार आहे, तर किती हस्तांदोलन होतील? 105. 105. हस्तांदोलनाला आपण यम मानूया. हस्तांदोलनाची संख्या बरोबर n कंसात n वजा 1 भागिले 2. मग n ची किंमत आपण 15 टाकूया. 15 n वजा 1 किती येणार, 15 वजा 1 14 भागिले 2. 1 आणि 2 7 14. 15 गुणिले 7, 15 7 105. 105 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. बॅडमिंटनच्या एका स्पर्धेत 10 खेळाडूंनी भाग घेतला. प्रत्येक खेळाडू इतर प्रत्येकाशी एक एक सामना खेळणार आहे, तर स्पर्धेत एकूण किती साखळी सामने होतील? आता खेळाडूंची संख्या 10 आहे, मग आपण n बरोबर 10 मानूया. मग सूत्र काय सांगितलं, ज्या पद्धतीनं मग सांगितलं हस्तांदोलने m बरोबर, त्याच पद्धतीनं साखळी फेरीतील सामने m बरोबर n कंसात n वजा 1/2. n म्हणजे खेळाडू, यांच्या जागेवर 10 भरूया. n वजा 1, 10 वजा 1 9.
भागिले 2. वरचा गुणाकार किती आला रे? 90. आणि 90 ला 2 न भागले किती येणार? 45. पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे का? हो सर. हो सर. हा, ओके. काही व्यक्तींनी प्रत्येकाशी एक-एकदा हस्तांदोलन केल्यानंतर एकूण 28 हस्तांदोलन झाली तर व्यक्तींची एकूण संख्या किती? 8. 8. बघूया, आपण चेक करूया. हस्तांदोलने बरोबर n कंसात n वजा 1/2 हे सूत्र आपलं आहे. आता हस्तांदोलन दिलेले आहेत म्हणजे m ची किंमत 28. आता इकडे जे भागिले 2 आहे ते 8 पर्याय क्रमांक 2. तर n कंसात n वजा 1. चेक करूया. 28 दुनी 56. आता n ची किंमत जर 8 भरली तर पुढे 8 वजा 1 किती येणार? 7. हा गुणाकार बरोबर उजव्या बाजू इतका येते. म्हणजे तुम्ही काढलेली n ची किंमत 8 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. बघा, आतापर्यंत आपण क्रिकेटच्या संघांची संख्या, साखळी फेरीतील सामन्यांची संख्या, हस्तांदोलनांची संख्या दिली तर किती व्यक्तींनी हस्तांदोलन केली त्या व्यक्तींची संख्या, या टाईपची उदाहरणं पाहिली. आता थोडासा वेगळा टाईप. रामरावांच्या घरी कुत्रे व कोंबड्या मिळून 27 प्राणी आहेत. त्यांचे एकूण पाय 62 आहेत. तर कोंबड्यांची संख्या किती? आता हे गणित अगोदर आपण काय करूया, वेगळ्या पद्धतीने सोडवूया. आता आपल्याला माहित आहे एका कुत्र्याला 4 पाय असतात आणि एका कोंबडीला 2 पाय असतात. आता कुत्र्यांची संख्या आपण समजा x मानली आणि कोंबड्यांची संख्या y मानली. बघा, कुत्र्यांची संख्या x अधिक कोंबड्यांची संख्या y, असं एकूण 27 प्राणी आहेत. म्हणजे समीकरण कसं झालं? कुत्र्यांची संख्या x अधिक कोंबड्यांची संख्या y बरोबर 27. म्हणजे x अधिक y बरोबर 27 हे समीकरण तयार झालं. आणि दुसरं जे समीकरण आहे ते पायाच्या संख्येवरून काढूया. एकूण पाय 62 आहेत. एका कुत्र्याला 4 पाय, कुत्र्याचं एकूण पाय 4x. एका कोंबडीला 2 पाय, कोंबड्यांची संख्या 2, कोंबडीचं एकूण पाय 2y. 4x आणि 2y ची बेरीज 62 हे दुसरं समीकरण तयार झालं. आता बरेच जण या पद्धतीने गणित सोडवतात. आता पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 2 केला, ह्याला 2 न गुणलं तर ह्याला पण 2 न गुणावं लागेल आणि 27 ला 2 न गुणल्यावर किती येणार गुणाकार? 54. पुन्हा मुलं काय करतात, ह्या दोन समीकरणांची वजाबाकी करतात. वजाबाकी करताना या अधिक 4x चं वजा 4x, या अधिक 2y चं वजा 2y आणि या अधिक 62 चं वजा 62 या पद्धतीने. आणि मग ह्या 2x वजा 4x जर केलं तर वजा 2x येते इथं. आता ह्या अधिक 2y ला हे वजा 2y कट होणार. तर 54 मधून 62 वजा होत नाही, मग 62 मधून 54 वजा करतात, 8 येते आणि मोठ्या संख्येची न वजा येणार. आता दोन्ही बाजूची जर चिन्ह बदलली तर वजा 2x चा अधिक 2x आणि वजा 8 चा काय होणार? अधिक 8 होणार. आणि 8 भागिले 2 किती आली? x ची किंमत 4. आणि मग आपलं जे समीकरण पहिलं होतं x अधिक y बरोबर 27, याच्यामध्ये x ची किंमत जर 4 ठेवली तर 4 अधिक y बरोबर 27 येते. आणि मग 27 मधून 4 वजा केलं तर 23 येते. अशा प्रकारे x आणि y ची किंमत काढली जाते. आणि मग तुम्हाला काय पण विचारू द्या, कोंबड्यांची संख्या विचारलेली आहे. आता कोंबड्यांची संख्या आपण मगाशी y मानली होती आणि त्या y ची किंमत किती आली? 23 आली. अशा पद्धतीने याचं उत्तर
पर्याय क्रमांक 1 असे येते. परंतु हे समीकरणावरून सोडायला थोडा वेळ जास्त जातोय. मग याची सोपी क्लुप्ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा, रामरावांच्या घरी कुत्रे व कोंबड्या मिळून 27 प्राणी आहेत. आता एका कुत्र्याला 4 पाय असतात हे आपल्याला माहितच आहे, आणि एका कोंबडीला 2 पाय असतात हे पण आपल्याला माहित आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जे एकूण प्राणी आहेत ही संख्या अगोदर विचारात घ्यायची. एकूण प्राणी किती आहेत? 27. आता या 27 या एकूण प्राण्यांच्या संख्येला जास्त पायानं गुणायचं. म्हणजे कुत्र्याला 4 पाय आहेत आणि एका कोंबडीला 2 पाय आहेत. कुणाच्या पायाची संख्या जास्त आहे? तर कुत्र्याच्या पायाची संख्या जास्त आहे. मग जास्त पायाची संख्या जी आहे 4 त्यानं गुणायचं. मग बघा हा गुणाकार किती येतोय? 4 7 28 चला 2, 4 2 8 2 10, 108 आलं. आणि ह्या 108 मधून एकूण पाय वजा करायचं. या 108 मधून एकूण पाय काय करायचं? वजा करायचं. किती पाय आलं पहा? एकूण पाय आलं 46. आणि ह्या 46 ला कुत्र्याचं पाय आणि कोंबडीचं पाय यातील फरकानं भागायचं. मग एका कुत्र्याचं 4 पाय, एका कोंबडीचं 2 पाय यातील फरकानं भागूया. मग किती येणार बघा? छेदामध्ये वजाबाकी 2 आले आणि याच्यामध्ये भागाकाराला 23. आता 23 जे उत्तर येतं ते कमी पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या असते. 23 जे उत्तर आहे ते कमी पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या आहे. म्हणजे ही कुणाची संख्या आली? तर कोंबड्यांची संख्या आली. कुणाची संख्या आली? कोंबड्यांची संख्या. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं कुत्र्यांची संख्या किती, तर एकूण प्राणी 27 आहेत. यातून कोंबड्यांची संख्या जर वजा केली तर 27तून 23 गेल्यानंतर किती वजाबाकी आली? 4. पण आपल्याला कोंबड्यांची संख्या विचारलेली आहे, त्यामुळे आपलं उत्तर 23च आहे. पर्याय क्रमांक 1 प्रमाण. समजले का हे उदाहरण? हो सर. बघूया या टाईपचं पुढचं. आपण पहिल्या प्रकारापेक्षा दुसराच प्रकार सोडवायला सर्वांनी त्याला पसंती देऊया. राजेंद्र यांच्या गॅरेजमध्ये मोटारसायकल व कार मिळून 16 वाहने आहेत. त्यांची एकूण चाके 50 आहे, तर कारची एकूण संख्या किती? आता इथं तुम्हाला चाक दिलेली आहेत बघा, चाक. मगाच्या उदाहरणामध्ये काय दिलं होतं? पाय दिलं होतं बघा. मग एका मोटरसायकलला चाक किती रे? 2. आणि एका कारला चाक किती? 4. मगाशी प्राणी दिलं होतं, आता वाहनं दिलेली आहेत. हा फरक आहे. मग एकूण वाहनं आहेत 16, ती संख्या विचारात घ्या. याला जास्त चाकानं गुणायचं. मोटरसायकलला 2 चाक, कारला 4 चाक. कारची चाक जास्त आहेत, ती संख्या 4 याला गुणलं. किती आलं मग? 16 आणि 4चा गुणाकार 64. मगाशी आपण दिलेले पाय वजा केलं होतं, आता दिलेली चाक वजा करूया. त्यांची एकूण चाक तुम्हाला किती दिलेली आहेत? 50. किती वजाबाकी आली? 14. आता ही जी वजाबाकी आहे ह्याला मगाशी आपण पायातल्या फरकानं भागलं होतं, आता चाकातल्या फरकानं भागायचं. कारची चाक 4 वजा मोटरसायकलची चाक 2 म्हणजे 14. आणि 4तून 2 वजा करा, 2 येणार. आणि जो हा फरक आहे तो 7 येतोय.
आणि 7 हे उत्तर कशाच असतं? कमी चाक असणाऱ्या वाहनांची संख्या. कमी चाक असणाऱ्या वाहनांची संख्या म्हणजे कारपेक्षा मोटरसायकलला कमी चाक असतात. ही जी आहे ती मोटरसायकलची काय आली? संख्या आली. आपल्याला विचारलेली आहे कोणाची संख्या? कारची संख्या. मग एकूण वाहनामधून मोटरसायकलची संख्या काय करूया? वजा करूया. एकूण वाहनं 16 आहेत. त्यातून मोटरसायकलची संख्या 7 वजा करतो. कारची संख्या किती आली? 9. 9 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं काय आहे? उत्तर आहे. आता हा प्रश्न पहा. त्रिकोणी व चौकोनी अशी एकूण 67 पुट्टे आहेत. आता कोणांची संख्या दिली आहे. त्रिकोणाला कोण किती रे? समजा हा त्रिकोण आहे. 1, 2 आणि 3. म्हणजे एका त्रिकोणाला 3 कोण असतात. आणि चौकोन जर विचारात घेतला तर त्या चौकोनाला किती कोण आहेत? एका चौकोनाला 4 कोण आहेत. असे मिळून 67 पुट्टे आहेत बरं का. इथं चुकून पुढे झाले. इथं पुट्टे पाहिजेत. मग आता इथं काय करायचं? एकूण पुट्टे जे आहेत दिलेले 67 त्याला कशाने गुणायचं? जास्त कोणांची संख्या. चौकोनाला 4 कोण आहेत. 4 न गुणूया. बघा 4 7 28 हाताला 2 4 7 24 आणि 2 26 268 आलं पहा. आता ह्या 268 मधून एकूण कोण वजा करूया. तुम्हाला दिलेले कोण 240. बघा मगाशी पहिल्या गणितामध्ये पाय वजा केलं होतं. याच्या अगोदरच्या गणितामध्ये आपण चाक वजा केली होती. या उदाहरणामध्ये कोणांची संख्या आपण वजा केली. किती येणार वजाबाकी? 28. आणि या 28 ला त्या कोणांच्या फरकानं भागूया. चौकोनाला 4 कोण असतात. त्रिकोणाला 3 कोण असतात. यातील फरक 1. म्हणजे 28 ला 1 न भागला किती आलं उत्तर? 28 आलं. आणि 28 जी संख्या आहे ती कमी कोण असणाऱ्या पुट्ट्यांची संख्या येणार. म्हणजे त्रिकोणी पुट्टे आले. हे काय आलं? त्रिकोणी पुट्टे. आपल्याला विचारले चौकोनी पुट्टे. आपल्याला विचारलेले आहेत चौकोनी पुट्टे. आता एकूण पुट्ट जे आहेत ते 67 आहेत. एकूण पुट्ट्यामधून त्रिकोणी पुट्ट्यांची संख्या आपण काय करूया? वजा करूया. किती ते बघा? मला वाटतं 29 काय 39 येतात. 39 40 47 57 67 बरोबर आहे. अशा पद्धतीने चौकोनी जी पुट्ट्यांची संख्या आहे ती 39 येते. 39 म्हणजे पर्याय क्रमांक 1. समजले का तुम्हाला? हो सर. हो सर. हा आता याचं उत्तर तुम्ही शोधा आणि सांगा मला. कच्चं काम करा वहीमध्ये सांगा उत्तर. सर 19 आणि 24 पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2 19 आणि 24. तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. बघा कसं ते
एका प्राणी संग्रहालयामध्ये मोर व हरिण यांची एकूण संख्या 43 आहे. त्यांच्या पायांची संख्या 134. आता मोराला पाय किती असतात? 2 असतात आणि हरणाला पाय असतात 4. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राण्यांची संख्या 43 आहे. याला जास्त पायानं गुणायचं. मोरापेक्षा हरणाला पाय जास्त असतात म्हणजे याला 4 न गुणलं. बघा 4 आणि 3 चा गुणाकार 12 हाताला 1, 4 चूक 16 आणि 1 17, 172 आलं. आता या 172 मधून एकूण पायांची संख्या वजा करणार आहोत. एकूण पाय किती? 134. आता ही वजाबाकी या ठिकाणी आपल्याला करायची आहे. 2 चं 12 केलं, 12तून 4 गेलं 8, इथं 1 घेतला 4 झालं, 7तून 4 गेलं 3, 38 झालं. आणि या 38ला पायातल्या फरकानं भागायचं. म्हणजे हरणाचं पाय 4 वजा मोराचं पाय 2, म्हणजे 38ला 2 न जर भागलं तर 19 येते. आणि हे जे 19 उत्तर आहे ते कमी पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या असणार. म्हणजे हे झालं मोर, झाली कोणाची संख्या? मोराची. आणि तुम्हाला जर हरिणांची संख्या काढायची असेल तर एकूण प्राण्यांच्या संख्येतून या ठिकाणी मोरांची संख्या वजा करावी लागेल. मग एकूण प्राणी आहे 43 आणि त्यातून मोरांची संख्या 19 वजा करायची. किती वजाबाकी आली? 24. आता इथं आधी मोर विचारलेत म्हणजे अगोदरची संख्या 19 असायला हवी आणि नंतर हरिण विचारलेत, हरणांची संख्या 24. 19 24 पर्याय क्रमांक 2. पहिल्यात तेच अंक आहेत, फक्त अगोदर इथं हरणांची संख्या दिली आणि नंतर मोरांची दिली. आपल्याला आधी मोरांची संख्या लिहिणं अपेक्षित होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2. चला हे सोडवा आता तुम्ही. सर 11 पर्याय क्रमांक 4. सर 11 पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बघूया एकदा सोडवून चेक करूया. एका व्यक्तीकडे सायकली व रिक्षा मिळून 25 वाहने आहे. त्यांची एकूण चाके 62 आहे. चाके आणि वाहने या संबंधित हा प्रश्न आहे. आता मला सांगा एका सायकलला चाक किती? 2. आता अपंगाच्या काही सायकली असतात त्याला 3 पण चाक असतात. आपली जी सायकल असते सर्वसामान्य जास्त त्यामध्ये 2च चाक असतात आहे का नाही. आणि रिक्षाला 3 चाक असतात. काय करायचं? एकूण वाहन अगोदर घ्यायची. समजा एकूण वाहन 25 आहे, त्याला जास्त चाकानं गुणायचं. सायकलपेक्षा रिक्षाला जास्त चाक आहेत म्हणजे याला 3 न गुणलं. किती आला गुणाकार? 75. आता तुम्ही एकूण चाक वजा करायची. एकूण चाक तुम्हाला 61 दिलेली आहे. किती वजाबाकी आली? 14. आणि याला चाकाच्या फरकानं भागायचं. एका रिक्षाला 3 चाक, एका सायकलला 2 चाक, या दोघांचा फरक काढायचा. फरक 1.
मग 14ला 1 न भागलं किती आलं 14. आता ही आली कमी चाक असणाऱ्या वाहनांची संख्या, म्हणजे ही कोणाची संख्या आली सायकल संख्या आली. आणि तुम्हाला काढायची कशी संख्या रिक्षा. आता एकूण वाहनं 25 आहेत आणि त्यातून सायकलची संख्या आपण वजा केली तर रिक्षाची संख्या किती येणार आहे 11. म्हणजे पर्याय क्रमांक 4. इथं 3च मूलभूत क्रिया आहेत बघा. इथं गुणाकार आहे, पुन्हा इथं वजाबाकी आहे आणि इथं भागाकार आहे. गुणाकार वजाबाकी भागाकार या 3 क्रिया करायच्या आहेत. गुणाकार वजाबाकी आणि भागाकार या 3 क्रिया आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. या टाईपचं एखादं उदाहरण तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, स्कॉलरशिपला विचारलं जातं किंवा भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांसाठी तर कंपल्सरी तुम्हाला या टाईपचे प्रश्न असतातच. त्यामुळं हा घटक आजचा सुद्धा फार महत्वाचा आहे. ठीक आहे, बस करूया. ऑनलाईन टेस्ट आपली गणिताची चालू आहे, ती कंपल्सरी सर्वांनी सोडवा. त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपवर तुम्ही पाठवू शकता. ओके, बाय.